नमस्कार मित्रांनो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक फायदे काय आहेत आणि वडाचे झाड हे आयुर्वेदिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे. वडाचे झाड आपण आपल्या परिसरात कधी ना कधी कुठे ना कुठे पाहिलेच असेल. शेतामध्ये, गावामध्ये, शिवाय मंदिराच्या परिसरात देखील वडाचे रोपण केलेले असते. वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात, आयुर्वेदिकदृष्ट्या ह्या पारंब्या खूप महत्त्वाच्या आहेत. वडाच्या झाडाच्या फक्त पारंब्याच नाहीत, तर वडाच्या झाडाची साल, वडाच्या झाडाची मुले, पाने या सर्व गोष्टी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत. आज आपण सविस्तरपणे ही माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ही माहिती एवढी चकित करणारी आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या एवढी महत्त्वाची आहे, जी तुम्ही कधी आणि कुठेच ऐकली किंवा बघितली नसेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, कानासाठी खूप फायदेशीर आहे. बऱ्याच लोकांच्या कानामध्ये ठणक निघते किंवा काही लोकांच्या कानामधून वास येतो, कानामधून दुर्गंधी येते किंवा काही लोकांचा कान हा नेहमी दुखत असतो. तर अशा लोकांसाठी वडाचे झाड आणि वडाच्या झाडाचा जो रस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला याचा प्रयोग कसा करायचा आहे, तर मित्रांनो, वडाच्या झाडातून निघणारे जे दूध असते, म्हणजे पान तोडल्यावर वडाच्या झाडातून पांढऱ्या रंगाचा चीक म्हणजे दूध बाहेर निघते. तर तुम्हाला ते दूध घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल मिक्स करायचं आहे आणि ते मोहरीचं तेल आणि वडाच्या झाडामधला पानाचा जो रस आहे, चीक आहे, तो मिक्स करून तुम्हाला कानामध्ये 1 थेंब सोडायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे आणि हप्त्यातून 2दा तुम्ही हे करू शकता. मित्रांनो, असं केल्याने कानामध्ये कोणत्याही प्रकारचं दुखणं असो, कानामध्ये दुर्गंधी असो किंवा कानामध्ये छोटी मोठी जखम झालेली असो, संपूर्णपणे नाहीशी होते, नष्ट होते आणि तुमचा कान बरा होतो. मित्रांनो, वडाच्या झाडाची जी पारंबी असते आपण पाहिलीच असेल. वडाच्या झाडाच्या ज्या कवळ्या पारंब्या असतात त्या लाल आणि तपकिरी रंगाच्या असतात. ह्या पारंब्या मधुमेह असलेल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्या लोकांना अशी भीती वाटते त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो, अशा लोकांनी ह्या कवळ्या कवळ्या पारंब्यांचा उपयोग नक्की करायला हवा. याच्यासाठी त्यांनी झाडावरून कवळ्या कवळ्या पारंब्या तोडायच्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पारंब्या तोडताना तुम्हाला त्याच्या अग्रभागाच्या पारंब्या तोडायच्या आहेत, म्हणजे खालच्या भागाच्या. खूप जुन्या पारंब्या घेऊ नका. ह्या बारीक बारीक पारंब्या घेऊन त्यांना व्यवस्थितपणे धुवून काढा आणि धुतल्यानंतर तुम्ही त्या पारंब्यांचा जो साल आहे ती काढून घ्या आणि फक्त पारंब्यांचा गर घ्या आणि छोटे छोटे तुकडे करून तुम्ही त्या पारंब्यांना व्यवस्थित मिक्सरमध्ये किंवा तुमच्या कुटण्याच्या वस्तू एखाद्या भांड्यामध्ये कुटून घ्या आणि त्याचा व्यवस्थित मिश्रण तयार करा, म्हणजे त्याचा गाढा लेप तयार होईल आणि त्या लेपामध्ये तुम्ही थोडीशी जिरं टाकू शकता किंवा थोडीशी काळी मिरची मिक्स करू शकता आणि मग याचं सेवन तुम्ही रोज सकाळी करायचं आहे. जेवण करायच्या आधी किंवा नाश्ता करायच्या आधी 1 तासाआधी. असं केल्याने ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्या लोकांना टाईप 2 हा डायबिटीजचा प्रकार झालेला आहे, त्या लोकांसाठी हा जो प्रयोग आहे खूप महत्त्वाचा आणि उपयोगी ठरतो. सध्या भारतामध्ये मधुमेह हा आजार खूप प्रचंड प्रमाणात वाढत आहे, कारण की लोक हे आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये नको त्या वस्तूचा समावेश करत आहेत. ड्राय फ्रूट खूप कमी झाले आहेत. शिवाय लोक तळलेले पदार्थ किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात आहेत. त्यामुळे लठ्ठपणा आणि चरबी वाढणे किंवा शरीरामध्ये रक्ताची पातळी कमी जास्त होणे, अशा प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. तर मित्रांनो, इथं आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या आहारामध्ये आणि तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये जास्त करून नैसर्गिक वस्तूंचा समावेश करा आणि नैसर्गिक जीवन जगण्यावरती जास्त भर द्या, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे आजार होणार नाहीत आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल.
मित्रांनो, समजा कोणाचे केस गळत असतील, पुरुष असो किंवा स्त्री, केस गळणं ही समस्या भरपूर लोकांना भेडसावत आहेत. काही लोकांचे तर केस गळून गळून पार टक्कर पडले आहेत. तर अशा लोकांसाठी ह्या वडाच्या पारंब्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल, विनाकारण तुमचे केस गळत असतील, अंघोळ करत्यावेळी भरपूर लोकांचे जास्त प्रमाणात केस गळतात आणि कालांतराने त्यांना टक्कल पडतं. तर मित्रांनो, अशा लोकांसाठी वडाच्या पारंब्या एक चमत्कारिक औषध आहे. वडाच्या ज्या पारंब्या असतात त्या तुम्हाला शिकाकाईमध्ये बुडून व्यवस्थितपणे उकळायच्या आहेत आणि असं उकळल्यानंतर जे पाणी निघतं त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत. असे केल्याने तुमची केस गळती किंवा केस तुटणे किंवा कमी वयात केस पांढरे होणे अशा समस्या दूर होतील आणि तुमचे केस काळेशार आणि घनदाट झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल, टक्कल पडलं असेल, केस पांढरे होत असतील, केस तुटत असतील किंवा केसामध्ये कोंडा झाला असेल, तर अशा लोकांनी वडाच्या पारंब्यांचा उपयोग नक्की करायला हवा. उपयोग कसा करायचा आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल, कंबर दुखत असेल, गुडघ्यांमध्ये विनाकारण चमक भरत असेल किंवा तुमच्या कंबरमध्ये लचक भरली असेल, तर अशा लोकांसाठी देखील वडाच्या पारंब्या ह्या चमत्कारिक ठरतात. तर गुडघे दुखणे किंवा कंबर दुखणे याच्यासाठी तुम्हाला वडाच्या पारंब्या घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित वडाच्या पारंब्या ह्या तुम्हाला दगडाने किंवा शक्यतोवर दगडानेच कुटा, मिक्सरमध्ये कुटण्याचा प्रयत्न करू नका आणि तो लेप जो तयार होईल त्या लेपला तुम्हाला कमरेवरती किंवा जिथं तुमचं गुडघं दुखत असेल किंवा जिथे तुम्हाला चमक भरली असेल त्या ठिकाणी हा लेप तुम्हाला हळुवारपणे लावायचा आहे. शिवाय कोमट पाणी तुम्ही वरून थोडंसं लावू शकता. असं केल्याने तुमच्या गुडघ्याचे दुखणं असो किंवा कमरेमध्ये चमक निघली असो तात्काळ बंद होते. हप्त्यातून 2दा तुम्ही अशा प्रकारचा प्रयोग करू शकता आणि तुमच्या कमरेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं संपूर्णपणे मुळापासून नाहीसं करू शकता. चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो आणण्यासाठी देखील तुम्हाला वडाच्या पानांचा उपयोग करून घेता येईल. हा उपाय करण्यासाठी तुम्ही वडाची पानं घ्या आणि त्यामध्ये डाळ मिक्स करून वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. या मिश्रणामध्ये तुम्ही कमळाचे फूल किंवा केशर देखील घालू शकता. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो आणि चेहऱ्यावरची जे डाग असतील, पुरळ असतील, काळे डाग असतील संपूर्णपणे नाहीसे होता. याच्यामध्ये तुम्हाला वडाच्या पारंब्या व्यवस्थित धुवून वापरायच्या आहेत आणि हा प्रयोग तुम्ही हप्त्यातून 2दा करू शकता आणि हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा क्रीम, मलम किंवा कोणत्याही प्रकारचा पावडर असो किंवा सौंदर्य प्रसाधनाचा उपयोग करायचा नाही आहे. कारण मित्रांनो, काही लोक काय करतात, काही आयुर्वेदिक गोष्टींचा प्रयोग आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही काही मेडिसिन वापरतात किंवा कोणत्या प्रकारचे टूप लावतात, मलम लावतात. असं केल्याने तुम्हाला दुखापत होऊ शकतो किंवा साईड इफेक्ट देखील बघायला मिळू शकतात. मित्रांनो, शरीरातील 3 दोषांपैकी कफ आणि पित्त या 2 दोषाचे शमन या वडामुळे होते. स्त्रियांच्या अनेक आजारापासून खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी हा वड पडतो. मासिक पाळीच्या अनेक विकारामध्ये उपचारासाठी देखील वडापासून अनेक औषधी तयार केल्या जातात. वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अर्थातच त्यासाठी वैद्यकीय सल्ला देखील घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानाचे चूर्ण अशा विविध स्वरूपामध्ये याचा औषध म्हणून वापर केला जातो. याचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना देखील आजकाल दिसत आहे. वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकाराच्या संधिवातावर केला जात असतो. तसेच आमवातामध्ये वडाचा चीक
तसेच वडाची पाने ही लेप स्वरूपात उपयुक्त ठरतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं वडाच्या झाडाचे पौराणिक महत्त्व आणि वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक फायदे. पण अजून वडाच्या झाडाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत. म्हणजेच नंबर 1, पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण 712 किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते. वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन मिळतो. मित्रांनो, वडाच्या काटक्याचा उपयोग हा मोहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समाधी म्हणून देखील करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं देखील म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कॉमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.